नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मागीलप्रमाणे तुम्हाला मी आमच्या परड्यातलं जे झाड आहे फणसाचं ते दाखवलं आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला आता मी दाखवतो ते किती वर्ष जुनी झाड आहे आणि त्याचं मूळ आता कसं झालं आहे त्याप्रकारे. चला तर आपण व्हिडिओमध्ये बघूया. मंडळी बघा, हे समोर जे तुम्हाला दिसत असेल ते आमचं भरपूर असं जुनं फणसाचं झाड आहे. खाली मूळ त्याचं बघा कसं झालं आहे या फणसाच्या झाडाचं बघा. पण त्याचं जे फळ आहे ते खराब नाही, मूळ एवढे जून झाले, एकदम खराब झाले, हे सडलं आहे पूर्ण बघा. तरी त्याचे फणस बघा किती आहेत आणि कसे ह्या प्रकारे फणस आहेत ते हे बघा. आणि ते फणसाची साईज पण तुम्ही ना खूप जास्त मोठ्या प्रमाणात साईज आहे. नाही बोललं तरी 8-8, 9-9, 10-10, 12-12 किलोचे असे मोठे अधिक फणस आहेत असे. ते वरचे फणस आपण हातात नाही घेतले त्यामुळे सांगू शकत नाही, पण हे खालच्या फणसाची तुम्हाला साईज सांगतो बघा. भरपूर असे वजनदार आणि मजबूत असे जून झाड आहे फणसाचं बघा. हे बघा इथे बघा, इथे तर पूर्ण फणसाची झुंड आहे बघा. हे बघा, फणसाची ना इथे पूर्ण अशी झुंड आहे. हे बघा, उजेड करून दाखवतो तुम्हाला. इकडून अशी इथपर्यंत फणसाचीच पूर्ण झुंड आहे आणि मंडई भरपूर असे फणस धरले. आणि हे झाड तुम्हाला दाखवलं ना ते भरपूर असं जुनं झाड आहे आमचं. हे बघा, मूळ बघायचं इथून बघा वर बघा किती वर्ष जुनं झाड आहे हे तुम्ही ओळखू शकता. नाळ ओळखलं तर मी कमेंटमध्ये तुम्हाला सांगतो. हे नाही बोललं तरी 80 पालटली आहे झाडाला. 80 वर्षाचं अधिक हे झाड आहे, 80 प्लस आहे. एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकत नाही, पण 80 क्रॉस केले आहे झाडांनी बघा. आणि ह्याचे पालवी पण येतात, नवीन नवीन येतात. पण हे झाड आहे ना कधी मरत नाही, कारण की झाडाला जर पाणी बिणी तुम्हाला नीट भेटलं असेल आधीपासून. एकदा झाड मोठं झालं तर त्याला एवढं पाण्याची गरज नाही आहे, कारण की आता पाऊस सुरू होईल. त्यांना पाणी खूप भेटतं आहे झाडांना आणि हे पाणी येत नाही एवढं ॲब्झॉर्ब करून ठेवतात. त्याचे रूट जे रूट असतात झाडाचे ते एवढं पाणी ॲब्झॉर्ब करून ठेवतात ना, की जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ते त्यांना अप्लाय करतात त्या जाग्यावरती. तर बघा, आणि ही पाळं पण कशी एकदम बाहेर निघालेली आहेत, पूर्ण प्रकारे अशी पाळं पूर्ण बाहेर आहेत त्या झाडाची. हे बघा मंडई बघू शकता, इथे पाळा पुरी बाहेर आहेत त्या झाडाची. आणि फणस बघा काही साईज हा, म्हणजे साईज बघा फणसाची. हे खालचे तरी अजून खूप वाढतले मोठे, पण हे जे वरती झालेत तयार त्याचं काय, खूप जुने आहेत बघा. आणि जून झालेत आता, ऑलमोस्ट जून झालेले आहेत हे बघा. ऑलमोस्ट फणस जून झाले सगळे. इकडे बघा, हे इकडे बघा, सगळे जून झालेत मस्त प्रकारे बघा मंडई. ही निसर्गाचीच कमाल आहे फक्त, कारण की एवढं जून झाड आहे आणि त्याला एवढी फळं हे बघू शकता तुम्ही, तुमच्या समोर आहे. आणि नवीन नवीन पालव्या पण सुटतात, असं नाही की झाड मरायला आलं आहे बघा. नवीन नवीन पालव्या आहेत त्याला येतात नवीन नवीन. हे बघा, हे निघालं तरी काय फरक पडत नाही, कारण की ते झाड आता मोठं झालं आहे. हे बघा तुम्ही तर बघा, इकलं तर सबन निघता. हे बघा सगळा निघता. ह्या काय काही मतलब नाही निघून ह्याच्या रूटला आहे, कारण की नवीन येईल हे. जर निघणार म्हणजे ते नवीन येणार एक्झॅक्टली, कारण की हे असं नाही राहणार नुसतं कवच. ते झाड आहे का शेवटी स्वतःचं कवच करून घेणार परत बघा मंडई. असं प्रकारे मस्तपैकी जुनं झाड तुम्हाला दाखवलं फणसाचं. खूप असं जुनं झाड आहे, बघून घ्या फणस व्हायचे बघा. म्हणजे हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.